मी पण त्या दिवशी अपलोड केलं एक व्हिडिओ अजिंक्य तारा मग डिलीटच करून टाकलं. मी सुधीच्या ग्रुपमध्ये आहे. मग अजिंक्य तारा टाकतो ठिकाण झालं तो माझ्या मी श्री
वत्सा तुझे सदैव कल्याण वत्सा सूत्रधारा मी माझ्या माता पिता समोर या सर्वांची सांगवलुद्धा पाहते तुझी दीनवाणी हात ऐकून या रंगभूमीवर प्रकट करू चांगले वत्सा एकाची सवड करण्याचं कारण कोणतं विघ्ने बहुये असा तुला संभव वागतोय म्हणून तू चिंता दूर झालाय मुळीच चिंता करू नको माझ्या असणाऱ्या पाशात विसर्जन करून मी संभवितांचा नाश करेन आणि तुझी काय इच्छा या तुझ्या नाटकात काम करणारी कलाकार पाहिजे शून्य देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषण करतील गणगंधर्वाप्रमाणे गायन करतील अष्टरंगांप्रमाणे नृत्य करतील एवढंच नव्हे त्यांच्या जीवानी सरस्वती माता वास करेल असा माझा शुभ आणि मंगलमय करायचा आशीर्वाद मंगलमय करायचा आशीर्वाद मंगलमय करायचा आशीर्वाद
सुस्वागत. सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ ठाणे आयोजित लोकराजा अजिंक्यतारा कैलासवासी सुधीर कलिंगण यांच्या स्मरणार्थ संयुक्त दशावतार नाट्यपुष्प कंसारेश्वर लिंग स्थापना यातील भूमिका आणि कलावंत महागणपती अक्षय नाईक, रिद्धी सिद्धी श्रीधर सावंत, शनिदेव प्रथमेश गवणेकर, महाराज गौरव शिर्के, राजा सुप्रिय विलास तेंडोलकर, याज्ञवल्क्य ऋषी राधाकृष्ण नाईक, कंसारी सुनील तांडे, स्वरूपसुंदरी नीलकंठ सावंत, कोणी आणि शंकर, राजू हरियाण, गंधा गौतम केळकर, शक्ती सुधीर हळदणकर, पिटला लोकराजा कैलासवासी सुधीर कलिंगण यांचे सुपुत्र सिद्धेश कलिंगण, हार्मोनियम कमोल भुजेवाडकर, आणि ढाल विनायक राऊत. सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ ठाणे आयोजित कैलासवासी लोकराजा सुधीर कलिंगण यांच्या स्मृतिपत्राचं भव्य दशावतारी नाट्यपुष्प कंसारेश्वर लिंग स्थापना. कंसारेश्वर लिंग स्थापना.
कुठल्याही जीवानं या शनीची आराधना केली असेल तर त्या जीवाच्या जीवनात या शनी देवतेची कृपादृष्टी सदैव असते. पण एखाद्या जीवानं जर का या शनीची अवहेलना केली तर या शनीच्या वक्र दृष्टीचा फेरा, या शनीची झाडे साथी त्या जीवाला केव्हाही चुकत नाही. हा शनिदेव म्हणजे कुणी सामान्य नव्हे. ज्या वेळी माझा जन्म झाला, माझा कृष्ण वर्ण पाहता माझा पिता सूर्यदेव उच्चारला, हा असला कुरूप पो माझ्या कुशीकुडात का म्हणून जन्मास यावा. बापाच्या मुखातील ते अवहेलनास्पद उद्गार नायक शनीला सहन झाले आणि त्याच वेळी माझी दृष्टी माझ्या बापावर पडली. या शनीची वक्र दृष्टी पडता सूर्य देवाच्या संपूर्ण देहाला कुष्ठ रोगाची लागण झाली. एवढंच नव्हे तर सप्तमुखी उच्च श्रवा नामित अश्व हा रथाचा अश्व आंधळा झाला, सारथी पांगळा झाला. त्याच वेळी माझ्या बापानं शिवाची आराधना केली आणि शिवाच्या म्हणण्यानुसार ज्या वेळी या शनीला तैलाभिषेक केला गेला त्याच वेळी बापाला पूर्वस्थिती प्राप्त झाली. आंधळा झालेला अश्व डोळस झाला, सारथी कार्यकुशल झाला. आता शनिदेव नवग्रहात श्रेष्ठ ज्याचा वर्ण कृष्णवर्णीय, मस्तकी ज्याच्या सुवर्णाचा राजगिरी, कंठात ज्याच्या नील रत्नांची माला, पश्चिम दिशेचा तो स्वामी, वायू हे ज्याचं तत्व, लोखंड हा ज्याचा धातू, तोच शनी या विश्वात सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यापेक्षा मोठा कुणी नाही. हे शेंडे फळ शनी लोका देत आहे. Oh
जाण्याचा फलम सुलभ मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा. नाही मी बोलत आपल्या बळे सखा भगवंत वाच्यात. मी बोलणारा कोण? या अखिल विश्वाच्या रंगमंचकावरील सारी जगता म्हणजे कळसूत्री वाहू आणि त्यांना नाचविणारा तो निर्गुण निराकारी नारायण. हे नारायण, तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना. या साऱ्या मनुष्यत्वाला देवत्वाकडे जाण्याचा परम सुलभ भक्ती मार्ग प्राप्त करते. नारायण 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 नारायण. वा 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 वा. भगवंताचं ध्यानचिंतन करत असता या शनी लोकांपर्यंत माझा आगमन झालं. इथं वास्तव्य करणारी शनी देवता आल्याची जाणीव यावी. आदर स्वागत करण्यासाठी निश्चितच आमच्यापर्यंत येईल. नारायण त्यापेक्षा परमानंद तुझ्या मनाला होणार आहे. वा 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 वा. हे शनिदेव, देव दानव संग्रामात अरे ज्यावेळी मी तुला कल्पना दिली आणि त्या कल्पनेनुसार वागण्याचं कर्तव्य केलं आणि म्हणूनच हे दैवी तत्व तुला प्राप्त झालं. पण याचा क्षणभर तुला विसर पडला. आज अहंकारानं मला अंध झालाय आणि मला म्हणतोय बसल्या अगोदर क्या गेला असतील पर अरे आता आलो नाही इथं असं काही बसतो आपला. शनीची योग्यता का? हा अगदी सत्य. अरे तुझं आणि माझं काय वाटलेलं आहे? समाधान वाटलं. कारण या शनी लोकांना ही तुझी तेजपुंज मूर्ती पाहिली. 33 कोट म्हणजे 33 प्रकारच्या देवता या विश्वाच्या ठिकाणी वास्तव्य करतात. पण ते मनापासून वाटतं ना ते खरं सांग. अरे ते मनापासून वाटतं ते खरं सांग. ते तेज, जे सौंदर्य आणि जो रुबाबदारपणा तुझ्या हसण्यात, तुझ्या दिसण्यात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या वागण्यात आहे ना, अरे इतरत्र कोणत्याही देवतेत नाही. अरे देवा देवताच नव्हे तर प्रत्येक जीवाच्या राशीत प्रवेश करून त्याला आजपर्यंत या शनीनं केलंय. हे शनी, अरे तुझं प्रत्येक बोलणं सत्य आहे. तुझ्या प्रत्येक बोलण्यात तथ्य आहे. तू म्हणतोय प्रत्येक मानवाच्या, अरे मानवालाच का देवाला सुद्धा सोडलं नाही. आणि तुला काय वाटतं मला सोडलंस की का? अरे माझ्या राशीत सुद्धा प्रवेश केला. एवढंच नव्हे, अरे जन्मदेत्या बापाला सुद्धा मी सोडलं नाही. तिथं इतरांची काय कथा? माझी खात्री आहे, माझा आत्मविश्वास आहे आणि माझा आत्मविश्वास तुझ्या बोलण्याने आता जरा प्रबळच बनलेला आहे. काय माहिती, अरे एवढा शक्तिशाली, एवढा सामर्थ्यवान तू आहे. वास्तविक मृत्यू लोकातील मानवांना तुझी योग्यता कळायला हवी होती. कारण अरे देव देतात म्हणजे हातचं राखून ठेवतात. तरी सुद्धा या विश्वाच्या ठिकाणी जर का जीवनात दुःख आलं नाही तर सुख कायमस्वरूपी राहणार आणि ते
कशामुळे या शनीच्या साडेसाठी. पण या मानवानी जर का या शनिदेवतेचं भजन पूजन कीर्तन केलं असेल, ही शनिदेवता प्रसन्न होईल. आणि ही जर का शनिदेवता प्रसन्न झाली तर हे मानव सुखी समाधानी होणार आहे. पण याला सांगा मानवाने माझी भक्ती करायला हवी. मानवांच्या कल्याणासाठी शरीरात हटवायला हवंय. मग नारदा, आतापर्यंत माझा मार्ग कुणी रोखला नाही आणि पूर्ण विश्वास जीवनात याच्या पुढे माझा मार्ग कुणी रोखणार नाही. आत्मविश्वास पूर्णपणे मृत्यू लोकातील साऱ्या मानवांना तू देवांच्या भक्तीपासून वंचित करून तुझी भक्ती करण्यास भाग पाडशील. नक्की. पण मृत्यू लोकांच्या ठिकाणी असे एक क्षेत्र आहे. त्या क्षेत्राच्या ठिकाणी अरे प्रत्येक मनुष्य ध्यानी मनी स्वप्नी आशनी नयनी भोजनी चित्तनी एक ताल तल्लीन शिव शंभू महादेवांची भक्ती करतोय. आणि शिव शंभू महादेवांची भक्ती करत असताना त्या कार्यात अरे तूच का या विश्वातील कोणती पाशवी शक्ती ते खंडित करू आता कोणता क्षेत्र आहे ऐकूया. एकच मृत्यू लोकी असणारा म्हणजे उज्जैनी. आणि या उज्जैनी नगरीत वास्तव्य करणारा राजकर्ता ध्यानी मनी स्वप्नी आश्री नयनी भोजनी चिंतनी एका ताल तल्लीनतेनं शिव शंभू महादेवाची भक्ती करतोय. आणि आता मी तुला आवाहन करतोय, तुझ्या अंगी जर का शक्ती सामर्थ्य असेल, तुझ्या अंगी जर का दैवी तत्व असेल आणि तुझ्या जर का शनिदेवारे तुझे पराक्रम सिद्ध कर आणि नंतर तुझं नाव जा. आव्हान या शनिदेवतेला तू केलंय. ऐक्या शनिदेवतेच्या मुखातील उद्गार या शनिलोकाचा त्याग करे. उज्जैनीच्या साम्राज्यात प्रवेश करून सारी उज्जैनी ज्यावेळी शनिमय बनवे आल्याबरोबर तू माझं स्वागत केलं. हे ना आलाय आनंद झाला. पण बसण्या अगोदर जर का गेलास परमानंद होईल. अरे माझी योग्यता विसरलास म्हणून मला वाईट वाटलं नाही. पुण्या विश्वाच्या ठिकाणी हे विश्व स्थैर्य राहायला म्हणून प्रत्येक देवतेकडे योग्य असं कार्य नेमून दिलेलं आहे. पण त्याच कार्याचा तुला अहंकार झाला. पण हे शनिदेव, अरे तुझ्या जन्माचं रहस्य पूर्णतः आम्हाला मिळालं. तू म्हणजे कुणी सामान्य नव्हेस. आणि या विश्वाच्या ठिकाणी जे दैवी तत्व तुला प्रबळ झालेलं आहे, जे दैवी तत्व तुला प्राप्त झालं, हे दैवी तत्व जन्माला येताना आणलं होतंस का? आता जाताना नाही आहेस का? अरे रिकामी हातानं आला होतास वेळा रिकामी हातानं तुला जावं लागलं. मग या जीवनाचं जर का सार्थक तुला गाठायचं असेल तर आत्म्याची जोड परमात्म्याला द्यावी आणि जीवनाच्या ठिकाणी एक अशी शिदोरी तयार करावी की जेणेकरून ती भक्तीची शिदोरी अगदी जीवनाच्या अंतापर्यंत पुरून उरली पाहिजे. जीवनाच्या अंतापर्यंत पुरून उरली पाहिजे. काय आणले येताना काय नेसिल येताना काढलं, जाताना काय येणार आहे? पुण्य कमावून ते तुझ्या कामी येणार आहे. काय आणले येताना काय नेसिल जाताना धन दौलतही करेल कोटी
खाली पाहिलं असेल मनाला खरखर गंध होतोय नभंगडे वास्तविकतेला सूर्य उदयाच्या एका क्षणी ज्याला महात्मा विष्णू देव आपण पुन्हा तुच्छ मानिलं आणि माता पित्याचा मंगलमय आशीर्वाद घेऊन यशाचा मार्ग उजेड करण्यात महत्वाकांक्षेनं या राजप्रासादी आमचं आगमन झालं राज सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पळवतात क्षणाच्या शुभारंभाची आठवण उज्जैनी नरेश्वराच्या सुप्रिया लावते भरल्या न्यायाच्या न्याय दरबारी अत्राचे सणे मौतिकाच्या रांगोळ्या बसल्या गेल्या वेदवत्या ब्राह्मणांचं आगमन झालं शरालपी शाभालपी वेदालपी सारे वेदवत्ते वेद श्रोते विद्वान महान पंडित या राजप्रासादी उपस्थित होते आनंदाचा सुखसोहळा चालला होता आणि आनंद महोत्सवात तमाम देशवासियांचं लक्ष आमच्याकडे लागले होते याला कारण या तरुण पिढीला तरुण राजा मिळणार ही थोर सद्भावना प्रत्येक जनतेच्या अंतराने वास्तविक होती गुरुदेवांच्या मुखाटला मंत्राचा जय जयकार सप्त सिंधुत्व जलानी मंगलक्षता ज्यावेळी आपल्या मस्तकावर सिंचन झाल्या राज्यावरचा शुभारंभ परिपूर्ण होता क्षणी हो या तमाम देशवासियांनी एक मुखाने जय जयकार केला राजाधिराज सुप्रिय महाराजचा जय जय करतो जय जय करतो जय जय करतो हे भगवन ते शब्द ऐकले क्षणभर का असेना कर्णात तुषा शांत झाली मनाला एक प्रकारचा आल्हाद निर्माण झाला याला कारण ज्या लाल मातीचा मी जन्माला आलो या लाल मातीचा दास आणि भगव्या झेंड्याचा सेवक म्हणून अहोरात्र सेवा करण्याचं परम भाग्य विश्वरत्या परमेश्वरानं आमच्या जीवनात ठेवले पण भगवंता नभंगनी वास्तविक करणारा सुंदर तारा आकाश मार्गाने वळवर येतोय त्यानं अंधकाराचं साम्राज्य नाहीसं केलं आणि अखिल विश्वाला प्रकाश देऊन साऱ्या मानवतेचं जीवन फुलगित केले त्या सूर्यनारायणाच्या चरणी आता सागरे सुंदर तारा
पाहिजे राज दैताचं गणगण आम्ही हास्य पाहिजे पण विचार करताय अनाथ सन्माननीय दशावतार नाट्यकवी सागर सावंत यांच्याकडून गोमल वंशागत वारकरी होते. सन्माननीय विलास सावंत राणा वर्धे गाव खनवाडी यांच्याकडून देखील गोमल 100 रुपयाचा वारकरी होते. नटवर्य नटसम्राट लोकराजा सुधीरजी कलिंगरांच्या आठवणीनिमित्त सन्माननीय दिलीप भोगले यांच्याकडून गोमल 100 रुपयाचा वारकरी होते. ते दशावतार नाट्यप्रेमी आणि आमचे परमप्रिय मित्र सन्माननीय अक्षय नाईक राणा आमडोळ यांच्याकडून गोमल 100 रुपयाचा वारकरी केले. एक नाट्यप्रेमी सुमित माधव या सदस्यानं 500 रुपये वाढदिवशी दिले. रवींद्र महेकर यांनाही 100 रुपये वाढदिवशी दिले. दिलीप भोगले राहणार भोगलेवाडी यांनाही 100 रुपये वाढदिवशी दिले. किशोर खानोलकर यांनाही 100 रुपये वाढदिवशी आहेत. तसंच पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे याही सदस्याने बहुमत वाढदिवशी दिले. त्यांच्याकडून ते आभार म्हणून संयुक्त राष्ट्र नाट्य मंडळाने याचा स्वीकार करतो. दिलीप भोगले याही सदस्याला आमचे संगीत साथ हार्मोनी वादक अमोल मोचेवाडकर, पकवाद वादक किसन नेमळेकर आणि ताल रक्षक विनायक राऊत यांच्या कलागुणाचा गौरव करून हे बहुमत पारितोषिक दिले. त्यातून ते आभाराचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे आमचे संगीत साथ या संगीत साथीचा गुणगौरव करण्यासाठी सुमित माधव याही सदस्याला 1500 रुपये पारितोषिक दिले. त्यातून ते आभार म्हणून संयुक्त राष्ट्र नाट्य मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो. आश्चर्य राजसिंहासने आपल्या दृष्टीचा तमाम देशबांधवांना न्याय थोर महत्वाकांक्षा न्यायाचा न्यायदंड हाती धरला. तोच महाभयंकर विग्रहास्य आमच्या करणी पसरवलं. द्वारी येणारा तुझ्या भंग कुणी असू द्यावं सन्मानपूर्वक स्वागत करण्या थोर महत्वाकांक्षा आम्ही पुढं सरसावणार तेवढ्या शनिवार स्वागत म्हणतात. या उद्योगीचा राजा असावी हाती आसन आपल्यासाठी ठेवलेले कसं म्हटलं राजा शिष्टाचारानुसार राजपासाने तुम्ही आमचं स्वागत केलं. तुमच्या स्वागताचा मान सन्मान महान तपोनिधी अनेक वर्ष लोकांची भक्ती करतात. भक्तीचे प्रकार अनेक आहेत. नवमीला भक्ती असता कळलं अनेक वर्ष भक्ती करू सुद्धा एखादी देवता त्याला दर्शन देत नसते. पण आमचं कोण पुण्य असेल कुणास ठाऊक आणि त्या पुण्याचा शरीराचं दर्शन आम्हाला घडलंय. आपल्या पायाचा पायी जगाचा राज राजा सुखी त्यानं कापूस करावी राजकर्त्या शनी चरणी नतमस्तक झाला. तूच नव्हे तर समस्त उज्जैनी वासियांच्या कल्याणासाठी आज या शनिदेवतेला उज्जैनी प्रवेश केला. माझ्या देश मानवाच्या हितासाठी आणि जीवनाचा उत्कर्ष व्हावा थोर महत्वाकांक्षेनं म्हणे शनिदेवाचं आगमन झालं. आपल्या बोलण्याचा मतिभाग आमच्या ध्यानी आला. सांगा समजू लागल्या दिवसापासून तूच नव्हे तर या उज्जैनीतील प्रत्येक नागरिक तुला देवतेची भक्ती करते. एका प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वस्थानाचा त्याग करून या उज्जैनीच्या साम्राज्यात प्रवेश केला. मला समजू लागल्या दिवसापासून देवाचा देव आम्हाला पाठवलेला स्थापना केली. ओम नमः शिवाय या महामंत्राचा जयघोष या राजप्रासादीत चाललेला आहे. राजे तीच शिवाची भक्ती आजपासून बंद व्हायला आहे. भक्ती करायची असेल या शनिदेवतेची. शनिदेव मला संभ्रम निर्माण झाला. परमेश्वरानं माणसाला जन्म दिला. जन्म देता क्षणी व्यक्ती स्वातंत्र्य ठेवलंय. कोणी काय करावं हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. माझ्या मनाला वाटतं बुद्धिमत्तेचा प्रश्न म्हणून मी शिवाची भक्ती करतो. देवाची भक्ती करतो हा विषय काय? पुन्हा केव्हाही नाही
पण राजकर्त्या जर का शिवा भक्ती बंद करून त्या शनिदेवतेची भक्ती जर का तू सुरू केली नसशील तर हा शनिदेव तुझ्या क्षमा असावी देवतांनी मला सन्मान केला मला सर्वांना बसायला जागा दिली ही जागा रिकामी राहिली तरी चालेल चालते तुम्ही थोडं जाईल बळकेवा एक शनिमय बनवे देवांच्या उच्चाईने निर्मातारी विश्व आपले चक्काने गणपतीला चालले मारी मनात सरकारी लोकांचा आहे मी मनात घेतलं खरं करणं माझा जात्या धर्म आहे साधा साधी नारीलाच माझा होईल आणि त्यामुळे राजा सुखियाने तू जर का एवढा हट्टी करार हट्ट्या शनिदेव सांगून जर का ऐकणार नसशील संकट समय सहाय्य करा आश्चर्य वाटू लागलं पण मला एक सांगा एक महाभयंकर सत्या बनवायला एक जबडा भूमीला एक जबडा आकाशाला आणि सगळं सोळे बुद्ध महाराष्ट्राने मनाच्या भीती निर्माण झाली आणि भीती निर्माण झाल्या कारण आपल्या मुखाने शब्द बाहेर पडले धावा वाचवा संकट समय सहाय्य करा आणि तिला परिचय मी तुम्हाला जेव्हा पाहिलं नाही मला संशयाची पाच चुकी लागली कळू नका नाव का आपलं सुंदरी जन्म दिलेल्या मात्या ठिकाणी आपल्या गुणाला शोभे सौंदर्याला शोभे असं सुंदर नाव ठेवलंय पण मला सांगा मी तुम्हाला नाव विचारलं नैना होती सध्या जंगलाजंग ओलावल्या नैना असे तर आणि निराशेला मान खाली होऊन या धरणीमध्ये मला पाहता काय झालं
भयंकर संभ्रम निर्माण झाला. माझ्या कंठाने शब्द बाहेर पडले. पण या जन्माला साथ माझा देव याची माणसं कोणीच नाही. जन्म देणारे माता-पिता निवार झालाय ना बंधू ना बहीण. अशा स्थित्यंतरात आपण वास्तव्य करतात. पण बाई आपल्याबद्दल संशय लागला. सहज त्या जन्माला सातवा गुणाचा आधार नाही. पण एकच संशय, हे भटरी वस्त्र का दान पाहिजे तुम्हाला कोणी दान दिले की का? तुमचं मन शासकीय होणं साहजिकच आहे. ओ माझ्या आज ते अंगावर वस्त्रालंकार दिसत आहेत ना, याला देखील कारण आहे. कोणतं कारण? मी केवळ नृत्यात पारंगत आहे, गायनात पारंगत आहे, पण कलाकार आहे आणि केवळ बक्षीस स्वरूपात ही सार मला दिलं गेलं. बाई कलाकाराबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे. सत्य आहे. कलेबद्दल आम्हाला आत्मीयता आहे. हा. आणि तुम्ही साव मी संगीत विशारद आहे. हो. आणि माझं जास्तीत जास्त प्रेम संगीतावर आहे. आणि त्या संगीतकडे पारंगत काय करणार? हा. आपण नृत्य गायन करावं. रस्त्यात काय घेणार आहे हो. त्याच्यावर आपली उपजीविका आणि कर्म कौशल्य पाहून हे भरतरी वस्त्रकार दाग दागिने हिरे माणी तुम्हाला पारितोषिक केवळ बक्षीस स्वरूपात मला मला दिलं गेलं. मला एक संशय निर्माण झाला. कोणता? त्याला सादर करण्यापूर्वी पारितोषिक देतात. त्याला पाहिलं त्याला मागणी आहे. पण आज आत्मविश्वास मला निर्माण झाला. का? ज्या अपेक्षेने आज मी इथं आले ना, ती माझी इच्छा नक्की पूर्ण होईल. बाई चिंता करू नका. तुम्हाला कोणाचा आधार नसेल. अहो, महाभयंकर नृत्यशाळा आहे. अनेक नृत्यांमुळे शिकण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं. त्या नृत्यशाळेत तुम्हाला मी खायला ठेवून ते नको. माझी इच्छा वेगळीच आहे. काय? अहो, तुमची एवढी ख्याती कीर्ती ऐकून मी तुमच्यापर्यंत आले, आणि ती माझी इच्छा आपण पूर्ण कराल. काय हवं तुला? ते हवं असेल ते मग नक्की द्या. आणि उदार आहे. माझ्या द्वारे येणारा कुणी अतिथी अभ्यास असू द्या. हा. माझी रिक्षावर शब्द वापरतात कोणी. दान धर्म करणं हा माझा गुण आहे. एवढी दानच होत आपले. मग आपण देखील मला इच्छा पूर्ण कराल. काय? आत्मविश्वास आहे. जरूर द्या ना. हो. पण मला वचनानं सांगा. वचन हो. वचन दिलं असेल हो. तर सांगणार आहे. याला कारण हे आहे. वचन हा. मी तुला वचन देत आहे. माझ्या दैताने शिवशिव महादेव या महादेवाला साथ ठेवून अभिवचन देतोय. असे की इच्छा पूर्ण होते, पूर्ण होते. प्रीतीच्या मुलावरी
म्हणतोय आम्ही कलाप्रेमी आहोत, संगीत आवडतं. याचा अर्थ म्हणे जीवनात ही जोडी अशीच राहावी हे शब्द आपल्या मुखाने बाहेर पडले. पण तुमच्या प्रेमाचा स्वीकार करू शकणार त्याला कारण आहे नाचणाऱ्या बाईवर माझा विश्वास नाही. नाचणाऱ्या बाईवर आपला विश्वास राहील. विश्वास ठेवून बघा मग नाचणारी पाहिजे. नाचणाऱ्या बाईची भांडवल नको आम्हाला. मग ते सोडून देते गायन करते. गायक हे जे काही संगीत केलं ना आणि या संगीतानं आम्ही विचाराचा विचार करत मनस्ताप झालाय. तुला जे काही गंतव्य हवं असेल हिरे मुली असतील आनंदाने म्हणजे माझी इच्छा आपण पूर्ण इच्छा करणार. केव्हाही पूर्ण होणार नाही. पण राज करते आपण मला वचन दिला त्याचा विचार करा. का? वचनात वचन म्हणता आपण आहात. माझा जन्म राज करण्यात झालाय. मग माझ्या मनात इच्छा आहे की केवळ गायन करून मी आधार आपला मला मिळावा आणि तो आधार आपण मला देत नाही. मग वचन बंद केल्याचा महादोष आपल्या मागे नाही काय काय करणार आहेस? एकाच अशी सगळीकडे जाईल आणि साऱ्यांना ओळखून सांगेल की राज करते वचन भरलं, वचन भरलं, साऱ्यांना ओळखून सांगेल की राज करते वचन भरलं, हे बाई थांब. साऱ्यांना सांगेल. काय झालं माहितीये? काय आज मला कळून चुकलं. बरीच वर्ष आम्ही राजकारण केलं पण आमच्या राजकारणाला कुणी कलंक लावला नव्हता. तू आज कलंक लावला नाही. आपण वचन दिला मग त्या वचनाला जाणं आपलं कर्तव्य आहे. तुझ्या प्रेमाचा स्वीकार मी करणार आहे. कारण शिव शंभू महादेवाला साक्ष देऊन आम्ही अभिवचन दिले. दिलेल्या वचनाला जागा हा माझा धर्म आहे. आणि मला देखील आता आपला आधार दिला म्हणजे आमचं परमभाग्य आहे. हो. पण एवढंच नाही. आपण सत्ता तो ब्राह्मणाला बोलूया आणि लग्नाचा बहार नंतर जेव्हा मी करू लग्न आपण करूया. काय झालं? पण आज आपल्या प्रेमाला रंग अगदी उधळून आलाय. हो. रंग उधळणार आहे. हो. का गं? पण त्यासाठी मी नृत्य देखील आपल्याला लागली. अरे वा. पण त्यात तल्लीन होण्यासाठी आवश्यक आहे ती विड्याची विड्याची? नाही का हा. विडा विडा. नाही का विडा. काय झालं? मग काही नाही हा. इथं बघा, पाहुण्या, हे का? चंचलबाई आहे. चंचलबाई आहे. हा विडा हा कुणी बनवला? स्वतःच्या हातानं. पण संशय येतोय काही नाही यायचं तुझ्या प्रेमासाठी म्हणून हा सुमधुर असा विडा हा विडा रडत असताना एकच सांगायला असं वाटतंय. जगाई राणा मला सख्या प्रिया आज मला सन्मानाने दिलीप भोगले रान बागायत यांनी माझ्याकडे सगळीच लागण्याचं 100 रुपयात वर्षने दिलीप भोगले यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे मित्र श्रीमान विलास सावंत राहणार वरते गावठणवाडी यांनी देखील लागण्याचं 500 रुपयात वर्षने विलास सावंत यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे सुदर्शन गावकर राहणार कणकवली यांनी देखील लागण्याचं वर्षने
त्याचप्रमाणे प्रसाद रामचंद्र टेमकर यांनी देखील लाखोचं वर्षले. त्याचप्रमाणे सुमित माधव यांनी देखील लाखोचं 500 रुपयाचं वर्षले. सुमित माधव यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे मालवणी संस्कृती यूट्यूब चॅनल श्रीमान पंढरीनाथ पारधी राहणार मोरे यांनी देखील लाखोचं 100 रुपयाचं वर्षले. मालवणी संस्कृती यूट्यूब चॅनल पंढरीनाथ पारधी यांचे आभार मानते आणि नमस्कार करते. त्याचप्रमाणे शिवाय सर्वेश नेरुरकर या बालकाने देखील लाखोचं 200 रुपयाचं वर्षले. त्याचप्रमाणे श्रीमान मुकुंद नेरुरकर राहणार नेरूर यांनी देखील लाखोचं वर्षले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक श्रीमान बाळासाहेब कोळी ज्येष्ठ नागरिक श्रीमान बाळासाहेब कोळी यांनी देखील आमच्या संगीत साथीसहित सर्व कलाकारांचा गौरव करण्यासह लाखोचं 200 रुपयाचं वर्षले. ज्येष्ठ नागरिक श्रीमान बाळासाहेब कोळी यांचे आभार मानते आणि नमस्कार करते. अहो, आता आपल्या या प्रेमाला हळूहळू हळूहळू तुझं ब्रीद विसरलंय, तुझं तत्व विसरलंय.
तू दारूच्या नशेला धुंद झालाय. अरे ज्याला मी पडविलो मी तुला काय बोललो का अनेड्या बाजूला हे जनरेटर बंद तू करायचा तुला तू दुर्गंध येतोय. बंद पाय जागेवर राहत नाही. अस्थिरता प्राप्त झाले उन्नत राजा या ईशान्याच्या धुंदीनं धुंद झालाय. मदिरेला धुंद झालाय. मदिरा तुला शरीरयुक्त झालीये. आणि या ऐश्वर्याचा अपराध मला तो कुणाला सांगतोय. मी बोट मारूनच मरे. पण तू आता या नशेलाच मरणार आहे. मी म्हातारा जरूर आहे. पण तू म्हातारा होशील असं मला वाटत नाही. कारण आता तुझं एवढंच आहे. हे तुझं संपलं आता सगळं. काय दाखवतो तुला. राजा गुरुची योग्यता तुला कळली नाही. एका ब्राह्मणाची योग्यता तुला कळली नाही. बदलेला धुंद पाडून हावल्या उन्मत्त सुप्रिय राजा याच्यावर का तुला शाप हे तुझं वैभव हे तुझं ऐश्वर्य सुख संपत्ती सगळं नाहीस होईल. एवढंच नव्हे तर एका फडंग भिकाराप्रमाणे जगात वावरावं लागेल. याच्यावर
त्याचप्रमाणे श्री रावजी गायचो, श्रीमान रामचंद्र गायचो आणि श्रीमान तुकाराम गायचो, राणा साहेबराव गायचो ठिकाणी देखील लाकडाचं 300 रुपये भाषलंय. श्री रावजी गायचो, रामचंद्र गायचो आणि तुकाराम गायचो यांच्या आव्हानामध्ये प्रत्येक मार्गदर्शकांच्या आशीर्वाद कमाल